बल्लेबाज जिसका नाम है अक्षय, थोड़ा सा क्रॉस किया, गेंद नो बॉल का इशारा अंपायर का। इस वक्त मनोज बोहिर इस वक्त अंपायर है, 30 गज के बाहर खड़े थे, उनकी निगाह गई और उनकी निगाहों के अंदर कैमरे लगे हैं ड्रीम क्रिकेट के। अपने अपनी निगाहों से देखा और कहा कि ये खिलाड़ी बाहर है और नो बॉल का इशारा देते हुए। धनंजय से अक्सर देखा जाए ना तो अब्बू की तरफ से देखना पड़ेगा, क्योंकि अब्बू एक नामचीन गेंदबाज है। हालांकि ये रफ्तार से गेंदबाज करने के लिए जाने जाते हैं और वही रफ्तार से गेंदबाजी जारी रहेगी कि मैदान के ऊपर। हालांकि जिराट की टीम से और खेलते रायगढ़ के लिए प्रेजेंट करते, लेदर क्रिकेट भी खेलते अब्बू। ये गेंदबाज आए बॉलिंग के मोर्चे पे, क्या कहेंगे आप? देखिए, आपने क्या सही सवाल पूछा। जब एक सवाल मैदान के अंदर मैच चल रहा था, ऑस्ट्रेलिया के खिलाफ मैच चल रहा था, मैं अभी इस गेंद के बाद जरूर मैं आपको इसका विवरण दूंगा, तब तक हम गेंद के बाद चलते हैं। इस वक्त मैच चलता हुआ, अगली गेंद की शुरुआत, पहला मैच चल रहा है। अंपायर के बाएं हाथ के छोर से पहली गेंद नो आई थी, इस बार बाहरी किनारा, ओहो, इस वक्त व्हाइट बॉल। देखते हैं अंपायर के बाद इशारा, और इस वक्त दोनों के बीच आपसी तालमेल। अंपायर ने व्हाइट का, आपने अभी भी कहा, मुझे जो सवाल पूछा, जब बुमराह ने महेंद्र सिंह धोनी से पूछा मुझे क्या डालना है, जब बुमराह मैदान के अंदर मैच खेलने के लिए पहला डेब्यू हुआ, तभी कप्तान थे महेंद्र सिंह धोनी, तो धोनी ने उनको सरल अक्षर से कहा तुम्हारा जो स्ट्रेंथ है, तुम गेंदबाजी करते हो, तुम क्या डालते हो, यॉर्कर, तो तुम केवल यॉर्कर पर फोकस करो। और उन्होंने यॉर्कर पर फोकस किया और शानदार गेंदबाजी उनकी देखने मिली। जरूर, अक्सर देखा जाए ना तो अब्बू की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए अब्बू को जाना जाता है, और वही गेंदबाजी देखने के लिए मिलेगी क्या? राइट आर्म अराउंड द विकेट गेंदबाजी जारी। इस बार क्रॉस खेला, गेंद को सीधे गेंद जाएगी बाहर और सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए पहला 6 आता हुआ। अच्छा शॉट खेला डीप रीजन पर। इस बार फिर गेंद अंदर की है, बहुत अच्छी गेंदबाजी, पहला ही ओवर चलता हुआ। अगर सीधी उंगली से घी मिले तो उंगली को टेढ़ा क्यों करने का, ये मेरा सीधा सवाल है। अगर आप सही बल्ले से बल्लेबाजी कर रहे हो, फुटवर्क को आगे ला रहे हो, सही दिशा में खेल रहे हो, तो दिशाहीन नहीं होना चाहिए। अपने फुटवर्क को आगे लाइए, बल्ले को सीधा रखिए, जहां गेंद गिरी है वहां पर खेलिए। नई गेंद की शुरुआत फिर एक बार तैयार होते हुए। इस बार क्रॉस खेला, 90 डिग्री वाला शॉट खेलते हुए गेंद गई सीधे कवर रीजन पर, जहां पर चौका आता हुआ। बढ़िया शॉट खेला है, गेंद कदमों पर थी और ऑफसेट। इस बार अच्छा शॉट फिर एक बार गैप में खेला है, बहुत ही पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए घूमकर खेलते हुए। अभिजीत इस वक्त रायगढ़ पुलिस के कार्यरत है, आपसे अमन है तो आपको हमारा नमन है। ऐसे अभिजीत इस वक्त सदर रक्षणायक खल निर्गणायक रायगढ़ पुलिस, महाराष्ट्र पुलिस और मुंबई पुलिस, जिस पर हम गर्व करते हैं और हम अभिजीत पर अक्सर गर्व करते रहेंगे। क्रॉस खेला और क्लीन बोल्ड, समझ नहीं पाए, हर बार आड़ा नहीं खेलना चाहिए, मैंने पहले भी कहा, लेकिन इस वक्त गलती कर बैठे विकेट चटकाते हुए और पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ। रन संख्या इस वक्त पहले ओवर के बाद अगर देखा जाए तो 15 रन 1 विकेट के नुकसान पर। धनंजय सर, अक्सर देखा गया ना तो ये गेंद के ऊपर क्या हुआ? ये गेंद हालांकि पटकी हुई गेंद थी, ये गेंद टप्पा गिरने के बाद सीधा विकेट के जाकर टकराई और अक्सर आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था उधर। बल्लेबाज ने बल्ले का और गेंद का कोई भी संबंध नहीं आया और गेंद जाके सीधा विकेट को टकराई। बल्लेबाज आउट होते हुए मैदान से वापस जाएंगे। हालांकि देखा जाए तो एक तरफ सिद्धिविनायक जिराट, दूसरी तरफ जय गणेश पांथव ने, मतलब दोनों भी टीम जय गणेश की नाम से मैदान में आई हुई देखने के लिए मिल रही है। पहली ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ 15 रन, 15 रन के ऊपर ये
गेम जाता हुआ, ये खेल जाता हुआ, हालांकि अपने निजी पहला और अपने टीम के निजी दूसरा ओवर फेंकने के लिए बुला गया है गेंदबाज को सिद्धिविनायक जिराट की ओर से। श्रेयस, श्रेयस भी एक अच्छा गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाना जाता है। मांडवा एंड से गेंदबाजी करने के लिए बुला गया है। धनंजय सर क्या कहेंगे? हालांकि ये तेज तर्रार गेंदबाज कैसी गेंदबाजी करेंगे मैदान के ऊपर? देखिए इस वक्त रितेश आए हैं और एक तरफ गेंदबाजी के लिए अपना दूसरा स्पेल और टीम का अपने खुद का व्यक्तिगत तौर पर पहला ओवर लेकर आए हैं गेंदबाज इस वक्त श्रेयस। और बल्लेबाजी की बात करें तो स्ट्राइक पर है अभिजीत, स्ट्राइक पर है। और अभिजीत के बाद उतनी काबिलियत है, उनको पता है कि कैसे खेलना है, क्या करना है, क्योंकि अभी अभी पहला विकेट गिरा है। तो जितने संभलेंगे, जितने रुकेंगे, उतने ही रन बनते रहेंगे। श्रेयस अपना पहला स्पेल लेकर आए हैं, टीम का दूसरा ओवर। इस बार खेला गेंद ऊपर और शायद मेरे ख्याल से वन बाउंस गेंद है, गेंद को फील्ड किया जाएगा लॉन्ग ऑन क्षेत्र रीजन पर। कोशिश करनी चाहिए थी, अगर आप लॉन्ग ऑन पर खड़े हैं तो आपको स्टार्ट लेना चाहिए। ये गेंद शायद आपके हाथों में होती। इम्पॉसिबल को पॉसिबल करना इन 4 ओवर में, अगर 10 ओवर का मुकाबला हो तो बात अलग है, लेकिन जब 4 ओवर के मुकाबले तो हर एक मौका नहीं छोड़ना चाहिए। इस बार अच्छी गेंद थी, थोड़ा सा गेंद को बाहर रखा और इस वक्त ओवर थ्रो, उसका फायदा उठाया, रन को पूरा किया, अच्छा कॉल दिया। एक दूसरे का तालमेल मिलना बहुत जरूरी है, जो केमिस्ट्री होती है बहुत अच्छी होनी चाहिए। रन संख्या 1 गेंदें हो चुकी है, 2-22 के रूप में रन मिलता हुआ। दोनों टीमें बहुत ही स्ट्रांग है, सिद्धिविनायक जिराड और एक तरफ जय गणेश। अगली गेंद इस बार गेंद बहुत नीचे रखी थी, सीधे गेंद को खेला है, सीधे उसी रीजन पर जहां पर डीप लॉन्ग ऑन क्षेत्र रीजन है वहां पर गेंद को फील्ड किया। गेंद बहुत अंदर आई, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेला। टी फॉर टेक्निक, टी फॉर टैलेंट, टी फॉर टेम्परामेंट और टी फॉर टेनिस। क्रिकेट का खेल ही कुछ और है। जितना आपका टेम्परामेंट, जितना आपका खेल, जितना आपका फुटवर्क, आपकी निगाह जितनी तेज रखोगे उतनी गेंद लगेगी। ओहो वाह क्या बात है, गेंद सीधे अंदर आई, घूमती हुई गेंद, भिगरी पकड़ती हुई। गाना याद आएगा, देख रे सावरिया टक टक देख रे सावरिया। गेंद को दिमाग से, ध्यान से देखना चाहिए। हाँ, मैंने अभी भी कहा टक टक देख रहे सावरिया। गेंद अंदर आती हुई, यॉर्कर बनाते हुए बल्लेबाज गेंद के ऊपर न जाते हुए बैकफुट पर खेलने का प्रयास किया। संतुलन थोड़ा सा बिगड़ता हुआ, थोड़ा सा रक्षात्मक ढंग भी खेलना चाहिए, कदमों को आगे लाना चाहिए। क्या बात है, युवा खिलाड़ी की तारीफ करनी चाहिए। शानदार गेंदबाजी, बहुत बढ़िया। उनकी हाइट देखिए, उनकी स्टाइल देखिए, बहुत बढ़िया। मतलब अपने पास उदयमुख खिलाड़ी बहुत है इस परिसर में। और ओवर समाप्त होता हुआ इन सारे युवा खिलाड़ी को मौका मिला है गेंदबाजी करने का, और क्यों ना किया जाए, क्योंकि हर एक खिलाड़ी को यहां पर मौका दिया जाएगा। जो मौके को पाएगा वो नजाकत लाएगा, जो नजाकत को पाएगा ये चैंपियन ट्रॉफी ले जाएगा। और ट्रॉफी उठाना सबके निगाहों में है, सबकी इच्छा ये चैंपियन ट्रॉफी हमारी हो। रन संख्या 19 रन, 2 ओवरों का खेल समाप्त हुआ। अब आने वाले 3 ओवर मैदान में शेष है। और माफ करें, यहां पर 4 ओवर का मुकाबला है, आने वाले 2 ओवर अब बाकी है। और गेंदबाजी के लिए आया गेंदबाज अजिंक्य डोमरे, बहुत अच्छे गेंदबाज है, बड़ा उनका अनुभव है। गेंद को खेला गैप में, बिल्कुल भी सही, शानदार गैप में खेलते हुए कवर पॉइंट पर गेंद गई 4 रनों के लिए। परफेक्ट नजाकत भरा शॉट। जब सवेरे मेवा निनाद बाहर गए तो जिस प्रकार ब्रेड के ऊपर मक्खन लगाया था वड़ा पाव वाले ने, उस प्रकार का मक्खन लगाते हुए गेंद को खेला शॉट ऑफ साइड रीजन पर 4 रनों के लिए। और ये जो गेंदबाज है इसका भी नाम लारा है।
लारा को क्या मारा, क्या बात है, लारा को क्या मारा, गेंद गई बाहर वहां पर, लेकिन खिलाड़ी है, वहां से कैच छूटना नामुमकिन है। एक बहुत अच्छा कैच श्रेयस के हाथों में आता हुआ, 10 से 12 कदमों पर दौड़े, निगाहें बना के रखे, श्रेयस ने अपने सीने से कैच को लगाया और ये गेंद को लगाया और ये कैच अपने हाथ में लिया, इसी के साथ विकेट। आइए अब इस बार गेंद को खेला ऊपर है और एक कैच हो सकता है, लॉन्गर चित्र रीजन पर ये कैच है, ओ कैच छूटा, गेंद बाहर गई, एक लॉलीपॉप कैच अपने हाथों से छूटता हुआ, गेंद बाहर जाती हुई 4 रनों के लिए। एक सिंपल कैच है और एक तरफ बाहुबली मैदान के अंदर है, बल्लेबाजी अभिदान मिलता हुआ, अगर ये मैदान के अंदर है तो रनों का बौछार है, इसका कैच छोड़ना यानी रनों को चुनौती देने जैसा है, लेकिन अभी भी मौका है, कैच हो सकता है, खिलाड़ी दौड़े आगे और इस बार नहीं बख्शा जाएगा, कैच हाथ में लिया जाएगा। और इस वक्त बर्थडे बॉय ने कैच लिया है और इनका आज बर्थडे है, जल्लोष है गावाचा, बर्थडे है भावाचा और ये कैच लिया है। अशरफ बल्लेबाजी के लिए आए, राजा जिन्होंने कैच लिया, बहुत सारे खिलाड़ी के बहुत सारे रिकॉर्ड है, लेकिन राजा का रिकॉर्ड क्या है, मैं अक्सर कहता हूं मारने वाले से बड़ा बचाने वाला होता है, और राजा का एक टूर्नामेंट में रिकॉर्ड ऐसा है कि उन्होंने 14-15 कैच पकड़े हैं, ये रिकॉर्ड उनके नाम पर है। और राजा का नाम है तो राजा के लिए गीत तो बनना चाहिए ना, आया है देखो राजा रे राजा, ये हमारा राजा। एक तरफ लेफ्टिनेंट बल्लेबाज आज मॉर्निंग से बहुत कम दिखने मिले, लेकिन ये बल्लेबाज मैदान के अंदर आता हुआ, छाता हुआ, और इस वक्त बल्लेबाजी के लिए है अशरफ। आइए हमारे मित्र यहां पर आ चुके हैं, विनोद पाटिल, वेलकम विनोद दा। ओहो बहुत अच्छी गेंद, बहुत नीचे रखी थी, यॉर्कर बना ली अशरफ। इस वक्त नहीं समझ पाए, विनोद पाटिल एपीएल मतलब अलीबाग प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेन है, उनके साथ में कई ऊपरी टीम झिराड़कर है और खास करके विनोद दादा बहुत अच्छे क्रिकेटर है, लेकिन आज हम उनको अंपायर की भूमिका में देखते हैं। अच्छा शॉट, बहुत बढ़िया गेंद, जमीनी स्तर पर खेली हुई गेंद, ऑन साइड पर गेंद को खेला है, थ्रो किया जाएगा उस रीजन से। ब्रायन लारा एकमात्र ऐसे खिलाड़ी जिनके जीवन में जिन्होंने 3 बार ट्रिपल डबल सेंचुरी लगाई है, कई रिकॉर्ड उनके नाम पर है। ईस्ट और वेस्ट, सचिन तेंदुलकर इज द बेस्ट। वेस्ट की बात करें तो ब्रायन लारा है, ईस्ट की बात करें तो रिकी पॉन्टिंग है, लेकिन हमारे भारत का सर्वोत्तम सचिन तेंदुलकर सर है। डिफरेंटिंग अगर देखा जाए, संयम भरी बल्लेबाजी करने के लिए लारा अक्सर आगे रहते हैं, कई ऐसे मैच लारा ने वेस्टइंडीज को जीता है, कैरेबियन बहुत बढ़िया फॉर्म में, लेकिन हमने इस वर्ल्ड कप में उनको मिस किया। रन संख्या स्कोर बोर्ड पर है अब 28 रन, 3 ओवर के बाद 28 रन, आखिरी ओवर मैदान में प्रगति पथ पर आता हुआ। मांडवा एंड से गेंदबाजी की शुरुआत आप देख सकते हो, और जय हनुमान फकीरपाड़ा एंड से बल्लेबाजी हो रही है।
हो फिर एक बार क्रॉस लाइन खेलने का प्रयास, थोड़ी सी धीमी रखी गेंद, ललचाती गेंद को खेलने का प्रयास किया, गेंद थोड़ी से आगे गिरी, गुडलैंड पर गिरने के बाद हरकत लेती हुई, हरकत में बरकत आती हुई, और गेंद भी क्या भर्र से घूमी, जिस प्रकार भौरा घूमता है उस प्रकार गेंद घूमती हुई, विकेट कीपर भी गेंद को फील्ड नहीं कर पाए। नीना बहुत अच्छे कमेंटेटर है, साथ में इस वक्त पर्दे उनके साथ में युवा कमेंटेटर को सुनने का मौका मिल रहा है। कई ऐसे कमेंटेटर है, बड़ा अच्छा लगता है सुनने के लिए आप लोगों को। थोड़े से रुके, बल्लेबाज के हाव भाव को टटोलना चाहते थे, उनका हाथ पैर को लगा और रुके। इस बार खेला, ताकत थी लेकिन गेंद को खेला उन्होंने डीप रीजन पर और गेंद निकल जाएगी, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग क्षेत्र रीजन पर चौका आता हुआ, रन संख्या 33 रन, चौका आता हुआ। और देखते तो इस वक्त संदेह है, इस वक्त मनोज भाई जिनको एक्शन पे संदेह आया है, उनको ऐसा लगा कि शायद ये गेंदबाज है, थ्रो हो सकता है, लेकिन उनको चेक किया जा रहा है। ऑस्ट्रेलिया के अंपायर रिडल हेयर ने इस वक्त पहली बार जब मुथैया मुरलीधरन को बाहर निकाला था, कई तपस्या के बाद मुरलीधरन फिर आए, फिर गेंदबाजी की, कई परीक्षा में पास हुए। क्या नो? आइए, इस वक्त नो बॉल दिया जा रहा है, अंपायर ने कहा नो है। अब ये गेंदबाज पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी नहीं कर सकता और 2 रनों की पेनल्टी, बड़ा भुगतान भुगतना पड़ेगा। मराठी में कहते हैं भुर्दंड भरावा लागेल, तो मात्र यहां पर बड़ा 2 रनों का भुगतान। एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है। अंपायर इस वक्त मनु भोईर, जिनके आंखों में ड्रीम क्रिकेट के लाइव कैमरे के लेंस लगे हुए हैं, जिनकी पिनी निगाहों ने देखा, टटोला, उसके बाद उन्होंने कहा कि ये बॉल नो है। बहुत साल का अनुभव अमेरिका से मन्नू को है, बहुत अच्छे क्रिकेटर है, फकीर पाडा के लिए कई साल क्रिकेट खेल रहे हैं, आज भी खेल रहे हैं। टीम में ना हो तो टीम पे बाहर खड़े होकर टीम को मोटिवेशन करते हैं, उनको आगे लाने का प्रयास करते हैं। और ये फ्री हिट है। अच्छा शॉट और उतनी अच्छी फील्डिंग ऑन साइड पर, केवल 1 रन मिलेगा वहां पर। 2 रन लौटते हुए रन को पूरा किया। रन संख्या स्कोर बोर्ड पर 1 रन के साथ मंथन, उसके बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 35 रन। और जब आप क्रिकेट खेलते हो ना, तो किसी को छोटा बड़ा मत समझिए, सबको समान दर्जा दीजिए और टीम को बड़ा बनाइए। चाहे बड़ा हो छोटा हो, सबकी सलाह सुनिए, वो क्या कहता है, वो क्या करना चाहता है। जितना मिलकर खेलेंगे उतनी टीम बड़ी बनेगी। इस वक्त गेंद स्टंप के ऊपर से है, कॉर्नर ऑन द क्रीज आकर खेलने का प्रयास था, गेंद पीछे गई। दोपहर के सत्र के बाद थोड़ा सा खुलकर कमेंट्री करने का मजा आया। मॉर्निंग में लय नहीं मिल रहा था, लेकिन अब यहां पर लय मिलता हुआ। सतह बिल्कुल सही, तेज तर्रार क्रीज। ओहो हो, इस बार मात्र अंपायर घूमेंगे, दोनों बाजुओं को एक दिशा में दिखाएंगे और कहेंगे कि ये वाइड है। इसी वाइड के साथ रन संख्या बनते हुए रन संख्या स्कोर बोर्ड पर अब है 36 रन। 36 रनों का लक्ष्य अब तक तय है। जय गणेश पांथावणे टीम के लेफ्ट हैंड बल्लेबाज, जिसका नाम है, स्ट्राइक पर है अशरफ। क्या बात है, अशरफ ने क्या घुमाकर लपेटकर गेंद को मारा है।
जिस प्रकार बनारसी पान में कत्था लगाते गुलकंद लगाते उसके ऊपर जब हम वहां पर जो काजू कतरी की कतरी डालते हैं और जो खाने का मजा है ना अलग है, उस प्रकार का ये शॉट अशरफ का था। परफेक्ट गेंद बल्ले के ठीक बीच में आई। सिन मर्चेंट कहता ना आओ देखा ना ताओ, सीधे गेंद को घुमा दिया। क्या मारा है। ओहो, इस वक्त और एक गेंद आ सकती थी लेकिन गेंद नीचे रही। परिवर्तन किया, कमबैक किया। गेंदबाज में हौसला है, जोश है और इस वक्त विविधताओं से इस वक्त गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं, थोड़ा सा चाणक्य नीति अपनाने का प्रयास करते हुए। 43 रन, गेंद ऊपर है और ये कैच नहीं छोड़ेगा और इस वक्त इस कैच को अपने आगोश में ले लिया, एक अच्छा कैच लिया और अशरफ आउट हुए। सोनिया आर्मी हे मामा सोन्याचं नाव काय? भावेश भावेश आइए भावेश सोनिया मैदान के अंदर। इस वक्त ये गेंद और ये क्या दौड़े, इस वक्त रन को पूरा किया और इसी के साथ रन पूरे होते हुए रन संख्या 45 रन रन बने मैदान के अंदर और रन संख्या चाहिए जीतने के लिए 46 रनों का टारगेट सामने है। गर्व है कि मैं भारतीय हूं और जब जब आतंकवादी की नजर भारत पर होगी उसे तहस नहस किया जाएगा, चाहे कोई भी देश हो, उसे छोड़ा नहीं जाएगा। आइए जितने भी दर्शक यहां पर बैठे एक बार जोरदार भारत माता की जय कहते हैं। भारत माता की, आवाज नहीं आ रहा है, भारत माता की। और एक जबरदस्त आवाज वॉइस ऑफ अलीबाग निखिल हमारे बीच आते हुए। वेलकम निखिल। आने वाले 4 ओवर का आंखों देखा हाल बताने के लिए निखिल हमारे में सज्ज होते हुए। रन संख्या चाहिए 45। अगर 2 रन अगर एडजस्ट होते हैं तो मेरे ख्याल से रन संख्या चाहिए लगेंगे 47 रन टू विन। थोड़ी सी तब्दील कमेंट्री बॉक्स में, थोड़ा सा परिवर्तन और हमारे बीच यहां पर अंपायर आ चुके हैं विनोद पाटिल। वेलकम विनोद भाई, आपका हार्दिक स्वागत है जयनुमान फकीरपाड़ा में। और इस वक्त मैच के अंपायरिंग के लिए शुरुआत करते हुए मेरे साथी निखिल। आइए निखिल, बेस्ट ऑफ लक।
अगर 3 6 लगाए तो अजिंक्य वैती की ओर से 500 रुपए का इनाम, और वो शॉट नजदीक नहीं, लंबे लंबे होने चाहिए। अजिंक्य वैती आया क्या? किधर अजिंक्य, किधर है क्या? मैच देखने का आया क्या? अजिंक्य वैती कोण न तुझ्या अवती भोवती। अजिंक्य एक ऐसे खिलाड़ी जिनको मेरे को गर्व है, मैं बहुत उनका फैन हूं। अजिंक्य है, मोने है, पारंब है, ये सारे टॉप लेवल के खिलाड़ी है, बड़ा अच्छा लगता है इनको खेलते समय। चलो चलते कमेंट्री बॉक्स के बाद निखिल। थँक्यू सो मच। या पुढील होणारा सामना नाणेफेकीचा कौल करण्याची विनंती करतो धनंजय सर यांना। जोगेश्वरी आवाजच्या विरोधात सम्राट मिथुन ठीटे पुरस्कृत श्री दत्तगुरु जितनगर वायशे दोन्ही संघाचे कॅप्टन कुल विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर हजर व्हायचं आहे। राजेश आपण पाहतोय उपस्थित झालाय, तदनंतर जोगेश्वरी आवाज संघाचा कर्णधार देखील तिथे उपस्थित झाले। टॉस बॉक्स एम्प्टी करायचा आहे तिथे आमचे अर्थातच समालोचक अर्थातच धनंजय सर कुलकर्णी यांच्या समवेत नाणेफेकीचा कौल केला जाईल। रोहित जटारे सर या ठिकाणी यायचंय। रोहित जटारे सर कुठे आहेत? या ना सर, सर बोलावला सर या। हा गोल्डन कॉइन घ्या। दत्तगुरु क्रीडा मंडळ जितनगर वेलकम। आणि त्यानंतर या ठिकाणी संघ आपण पाहतोय म्हणजे जोगेश्वरी माता क्रीडा मंडळ राणेवाडी म्हणजे आवाज। अय्या आपण या ठिकाणी जितनगर हेड आणि आता मात्र या ठिकाणी तेल चालू आहे। नाणेफेकीचा कौल जिंकला आवाज संघ आणि जोगेश्वरी माता क्रीडा। फोटोग्राफी या ठिकाणी होते। निर्णय काय घेतलाय तुम्ही टॉस जिंकल्यानंतर? आम्ही पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बेस्ट लक तुम्हाला। आणि आपण ओढूया सरळ थेट कमेंट्री बॉक्स जवळ निखिल। यस थँक्यू सो मच। मॅच ऑन। पहिला चेंडू कर पॉइंटच्या रिजन मधून चेंडू पळालाय, चेंडू बागे क्षेत्ररक्षक पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये यश। पहिल्या चेंडू मध्ये श्री गणेशा केला जातोय, 2 धावा आल्यात। बघा मित्रांनो काय घडलं, मैदानाच्या वरती 44 धावा झाल्या होत्या, 45 धावांचं आव्हान दिलं गेलं होतं, परंतु 2 धावा पेनलाइज केल्या गेल्या। 44 + 2 46 इज इक्वल टू 47 धावांची गरज असताना संघ आपण पाहतोय सिद्धिविनायक झिरा डोंगरी हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी अब्बू इन फॉर्म अलॉंग द कार्पेट। चेंडू चालाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय, दर्जेदार चौकार। डीजे कॉन फलकावरती जिथे आपण पाहतोय धावांची 47 धावांची गरज असताना हा चेंडू चालाय लॉंग ऑन द सीमा रेषेच्या वरून आलाय, एक दर्जेदार षटकार, 6 धावा। तळणी केली गेली होती मैदानाच्या वरती अगदी एका धावेसाठी हा चेंडू, एका धावेने फलकावरती धावा आल्यात 13 धावा। 47 धावांची गरज असताना हा संघ अर्थातच सिद्धिविनायक झिरा डोंगरी हा संघ द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना विपक्ष संघ आपण पाहतोय जय गणेश पांथवणे हा संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे। महेशसाठी पारितोषिक लावलं जाते। टप्पा पडल्याच्या नंतर चेंडूनं वलय प्राप्त केलं बाहेरच्या दिशेने, अगदी निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आला मैदानाच्या वरती। बघा पहिला दिवस आहे जय हनुमान क्रिकेट क्लब फकीरपाडा यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा। बघा या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा अलिबाग तालुका नाही तर अलिबाग तालुक्याच्या बाहेर देखील दरवर्षी होत असते। हा चेंडू अंगाचा वेध घेणारा फेकून दिलाय बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये,
फेकी करेल तिथपर्यंत एका धावेची वाढ होते. एका धावेनिशी फलकावरती धावा 14 धावा 14 ऑन स्कोर बुक वेअर लॉस ऑफ नन असं चित्र. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 14 धावा. 47 धावांचा पाठपुरावा करायचा आहे. 47 धावा बनवून पूर्ण करायचे आहे. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय कौस्तुभ पाटील अँड होल नेटवर्क dreamscricket.in च्या माध्यमातून केलं जाते. अगदी कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं काम या स्पर्धेसाठी केलं जाते. दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं जाते. गोलंदाज आपण पाहतोय पांथवणे या संघाकडून गोलंदाज अभिजित अभि कॅप्टन कूल कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. गोलंदाजी करण्यासाठी कर्णधाराला पाचारण केलं जातं तिथे. अर्थातच मांडवा एंड मुंबई एंड कडून गोलंदाजी करत असताना अभि ऑन बॉलिंग ट्रॅक. कशा प्रकारे अभिच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. महेश आणि अभिषेक अर्थातच अबू हे नाव अलीकडच्या काळामध्ये अलिबाग नाही तर रायगड टेनिस क्रिकेटच्या जगावरती अधिराज्य करत असणार हे नाव आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. गोलंदाजी चांगली करतो. फलंदाजी देखील करण्याची दमखम ठेवत असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याला जास्तीचा वेळ फुकट घालवायचा नाही, वाया घालवायचा नाहीये. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक प्लीज प्रेमपूर्वक विनंती आपल्याला पांथवणे संघाला असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू मांडवा एंड राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर संयम दाखवला जातोय. चेंडू चाललाय पॉइंटच्या रिजनवरती. एका धावेची पूर्तता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. थोड्या आपण पाहतोय धावत असताना तिथे काहीतरी अडथळा आला होता का असा प्रश्नचिन्ह उभं झालं होतं, परंतु नाही. एक धाव सुखरूपरित्या पूर्ण झाली. एका धावेनिशी धाव फलकावरती 15 धावा पूर्ण झाल्या. अभिच्या विरोधामध्ये कशी फलंदाजी केली जाणार आहे. अभिच्या वरती हबी झालाय. अबूचा हा फटका फसलाय मिळालाय. फलंदाज एक मोठी विकेट मैदानाची जात असताना तंबूच्या आशरा डीजे कुणीतरी असं म्हटलंय की मोठी लढाई लढू मातीसाठी रगड्या. मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार. एकजूट होऊ आज दिवा देव तेज लावून. मैदानाच्या वरती ही लढाई लढावी लागेल. कारण का ही लढाई आहे, ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई आहे, ही लढाई आपल्या गावाच्या अस्मियतेची आहे. ही लढाई आहे, ही लढाई आपल्या खेळाडूंची एक नवीन ओळख प्रस्थापित करण्याची आहे. आणि ही लढाई कशा प्रकारे मैदानाच्या वरती लढली जाईल अखेरता पाहायला गेलं ना तर दोन्ही संघातील लढवय्ये वृत्ती दाखवणारे खेळाडू आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. तितकीच नजाकता आतुरता या स्पर्धेची होती आणि तो दिवस आज आलाय. स्पर्धेचा पहिला दिवस. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू चाललाय. टाटा बाय बाय. सीमा पार आलाय. दर्जेदार षटकार. डीजे कम ऑन. जिथं तिथं आपली जवळ अलॉंग द कार्पेट. हा फटका चाललाय. एका धावेसाठी दुसरी धावेची तिथे प्रयत्न केला गेला होता, परंतु एका धावेवरती समाधान दाखवावं लागतंय. एका धावेने फलकावरती धावा 22 धावा. 22 ऑन बोर्ड. 22 धावा लागलेल्या आहेत. धाव फलकावरती 22. लॉस ऑफ 1 विकेट डाऊन.
फॉर सिद्धिविनायक झिराड डोंगरी. हा संघ मैदानाच्या वरती अगदी कौतुकास पात्र कामगिरी करतोय. 47 धावांचं हे कडवं आव्हान घेऊन आपण पाहतोय मैदानाच्या वरती हा संघ उतरला होता. पाठपुरावा कशा प्रकारे केला जाणार मैदानाच्या वरती हे आता खऱ्या अर्थानं पाहण्याजोगं असणार आहे. स्टॅटिस्टिशियन, मॅथमॅटिक्स, फॉर्म्युले वापरले जाणार का? खोलात टाकलेला हा चेंडू, फटका फसलाय. यष्टीरक्षक करणार नाहीये कोणतीही चूक. फलंदाज ठरणार बाद. महेश बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे महेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज सिद्धिविनायक झिराड या संघाकडून आलाय. मंथनच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे. मंथन आणि मला वाटतं अजिंक्य अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल आहे. अजिंक्यच्या माध्यमातून अगदी आपल्याला आक्रमक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. आज ती पाहायला मिळणार का? आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून मंथन फलंदाजी करणार का? जिथे असं म्हटलं जातं बघा ना, गणितामध्ये गेलात, जिओमेट्रीमध्ये गेलात, अल्जेब्रामध्ये गेलात तर एक सिद्धांत सांगितला जातो, ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं सांगितलं जातं. म्हणजे मी तो 10वी मध्ये ऐकला होता आणि पाठ केला होता. आज त्याचा वापर क्रिकेटमध्ये कसा केला जातो ना, थोड्याच वेळात सांगेन तुम्हाला. हा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेनं तिथे चाललाय. एका धावेची भर घेतली जाणार नाहीये. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं ना तर ट्रिगोनोमेट्री, जॉमेट्री याचा सर्व वापर मैदानाच्या वरती केला जाणार का? निनाद, याच्यावरती आपल्याला आता चर्चा करावा लागेल. कारण का मैदान हे 360 अंशाचं आहे. याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. मैदानाच्या वरती काय घडलं? या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. धाव फलक स्थिरावलेलं असताना 22 धावांवरती 47 धावांची गरज आहे. 22 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या जिंकायची गरज असताना मला वाटते 25 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जिथे दुसरं षटक अभिच्या माध्यमातून प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 22 धावा म्हणजे 12 चेंडू 25 धावा 12.5 ची सरासरी प्रति षटक राखावी लागेल. 360 अंशाचं हे मैदान. याची चर्चा अलिबाग नाही तर अलिबागच्या बाहेर रायगड जिल्हाभर केली जाते. कोणती क्रिकेटची स्पर्धा आहे? तर ती जय हनुमान फकीरपाडा या क्रिकेटची स्पर्धा आहे. हे प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे बघा ना, 5 दिवसांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. अगदी मी म्हणेन की अलिबाग तालुक्यामधील एकवंत जी क्रिकेटची स्पर्धा असेल जी तब्बल 5 दिवस आणि 40 संघांमध्ये खेळवली जाते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची कीर्ती अफार आहे. याबद्दल देखील म्हटलं जाईल. आपण पाहतोय तिसरा गोलंदाज, याच्याबद्दल आता थोडीशी चर्चा करूया. तिसरी गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये मॉन्टीला बोलवलं गेलंय. मॉन्टी गोलंदाजीसाठी आलाय. ब्लॅक जर्सी परिधान करून, मांडवा एंड करून. समोर डावखोऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज अजिंक्य अर्थातच लारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूंवरती पंच विनोद पाटील यांनी आम्हाला सांगितलं की हा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आहे. बघा, वाईड हा चेंडू हा वाईटच असतो. या चेंडूवरती काय घडतं? या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाचा वेळ वाया जात असतो. या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येत असते. हा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाजाला टाकावा लागत असतं. असं त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या वरती. किंबहुना या गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. फटका चांगला आहे. लॉंग स्टॉप एरियामध्ये बघितलं आणि पाठवून दिलंय. बॅक टू द बॉलर. आलाय हा तडाखे बंद 1 बाउन्स चौकार. साठी मॉन्टी आलाय. मॉन्टीवरती आता आक्रमण केले. बघा, 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 27 धावा. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 20 धावांची गरज असताना हा सामना मॅच ऑन असं आपण पाहतोय. ऑन स्क्रीन दाखवलं जातंय. मॉन्टीवरती आक्रमण झालंय. डावखुऱ्या त्याचा विध्वंसक फलंदाज लाराच्या माध्यमातून हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराच काळ बाहेर फेकला गेला होता.
अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. एका धावेनिशी धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 28 धावा. आता 19 धावांची गरज असताना या षटकातील मला वाटते एकच चेंडू झालेला आहे. 11 चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि 19 धावांची गरज. 11-19 असं समीकरण बाकी असताना कशा प्रकारे हे समीकरण एकतर्फी झुकणार की तराजू समतोल आपल्याला पाहायला मिळेल. मॉन्टी आपण पाहतोय मांडवा एंड करून गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. हा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. फटका तितकासा चांगला आला नव्हता आणि या कारणास्तव की काय तिथे लाराला जावं लागेल तंबूच्या आशयाला. 1 मोर डाऊन फॉर सिद्धिविनायक झिराट. कम ऑन. बघा या चेंडूवरती लाराची मोठी विकेट मिळाली आहे. आता येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना आपण पाहतोय अंकगणिती जाऊया मित्रांनो. प्रत्येक चेंडू मागे गेलात ना तर 1.9 धावेची गरज आहे मला वाटते आणि ती धाव बनवली जाणार का. नौका फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आलाय तो म्हणजेच श्रेयसच्या नावावरती कित्येक इतिहास लिहिले गेलेत, कित्येक रेकॉर्ड लिहिले गेलेत आणि तो श्रेयस आज कशा प्रकारे फलंदाजी करणार. आज आपल्याला आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आहे. आपली गरज आपल्या संघाला आहे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. हे एक टेनिस क्रिकेट आहे ना आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जातं, आपल्या गावासाठी खेळलं जातं. 11 जण एकत्र येऊन हे टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि त्या टेनिस क्रिकेटची ओळख आहे ना ही आज साता समुद्रा पलीकडे देखील गेलेली आहे. त्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. मॅच ऑन. सामन्यामध्ये अजून रंजकता वाढतीये. मॉन्टीचा आता आत्मविश्वास थोडासा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय की तिथे चाललाय टाटा बाय बाय करत. चेंडू चाललाय अभिच्या डोक्यावरून. हाबी होत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौतीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 13 धावांची गरज असताना हा सामना आपण पाहतोय. पेनल्टीच्या 2 रन ह्या ऍड केलेल्या आहेत म्हणजे 44 धावा झाल्या होत्या. पेनल्टीच्या 2 रन ऍड करून 46 धावा पकडून 47 धावांचं आपण आव्हान दिलेलं आहे. इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं आणि तितक्याच सोप्या भाषेमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला फलंदाजांना आपण पाहतोय ते म्हणजे सिद्धिविनायक झिराड डोंगरीचे हे फलंदाज. खऱ्या अर्थानं आमच्याकडे ते कसब आहे हे आज पणाला लावावं लागणार कारण का हाकेच्या अंतरावरती आमचं गाव आहे. आमच्या गावातून काही ग्रामस्थ आमचा सामना पाहण्यासाठी आज या मैदानाच्या वरती हजर झालेले आहेत. त्यांना आम्हाला आमची ओळख पटवून द्यायची आहे आणि ती कशा प्रकारे. फसवा चेंडू. एक तुझा आहे ना तर एक माझा देखील आहे. माझ्या हातात गोलंदाज म्हणून कर्णधाराने का चेंडू दिलाय. माझ्याकडे देखील ती कसब आहे, ते टॅलेंट आहे, ती खऱ्या अर्थानं कसरत आहे. गोलंदाजी करत असताना मी माझं टॅलेंट दाखवू शकतो. तू मोठा फलंदाज असलास म्हणून काय झालं माझ्याकडे देखील ते व्हेरिएशन आहे. आज माझा देखील खेळ तितकाच महत्वाचा आहे. फटका चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा अजून एक तडफदार षटकार. डिझाईन डीजे प्रणीतचं देखील कौतुक करावं लागेल. 40 धावा फलकावरती 7 धावांची गरज असताना हा सामना अजूनही बाकी आहे. मॉन्टीवरती आता आक्रमण झालंय. आक्रमण आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्याच्या नंतर अगदी उसळी प्राप्त झालेला हा चेंडू आपण पाहतोय जिथे या चेंडूवरती कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आता येणारे मला वाटते 6 चेंडू असतील
आणि 7 धावांची गरज असेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टी असं आपण नेहमीच म्हणत असतो. क्रिकेट हा अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे, जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती 6 चेंडूंवरती 1 धाव न बनलेली मी माझ्या इतिहासामध्ये पाहिलेली आहे आणि एका धावेवरती 8 धावा देखील बनवल्या गेल्यात. आणि हेच क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे शिस्त. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे संयम. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे ओळख. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे अस्मियता. क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे आपल्याला गोड पडलेलं खऱ्या अर्थानं एक स्वप्न. मैदानाच्या वरती आता 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना तराजू कोणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्न उभा आहे मैदानाच्या वरती. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅक टू द बॉलर. लॉंग स्टॉप रिजन नाही, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये हा अद्भुत आणि विलक्षण झेल पकडला जातोय आणि फलंदाज ठरतोय बाद जावं लागेल. तंबूच्या आशला डीजे कम ऑन. बघा, फलंदाजी करण्यासाठी नौका फलंदाज राजाला आमंत्रण दिले जाते. राजाच्या हातामध्ये बॅट दिली जाते. राजाची ओळख सांगतो, आजचा बर्थडे बॉय आहे. आज ती कामगिरी करणार का? स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आली आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून देऊया आणि चलूया मैदानाच्या वरती, जिथे आता येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे मित्रांनो. 5 चेंडू 7 धावा. मॅच ऑन आहे. हा टप्पा पडल्याच्या नंतर फसवा चेंडू बाहेरच्या दिशेनं वलय प्राप्त करतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मला का बोलवलं जातं नेहमी. गोलंदाज आपण पाहतोय प्रसन्न सांगत असताना मांडवा एंड कडून गतीचा वापर कशा प्रकारे करावा तर माझ्याप्रमाणे करावा. फसवा चेंडू मैदानाच्या वरती फेकला जातोय. आता येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रसन्न सर्व काही सांगून जातोय. त्याच्याकडे असणारं टॅलेंट पाहायला मिळतंय, त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन पाहायला मिळतंय, त्याच्याकडे असणारी गोलंदाजीतील जादू पाहायला मिळते. फसलाय फटका फसलाय. चेंडूच्या मागे एक सोपा झेल पकडला जातोय आणि बर्थडे बॉय जावं लागेल पार्टी करायला घरच्या दिशेने. डीजे आपण पाहतोय श्रीनाथ केसरी 2025 मध्ये देखील झाली होती. बघा, मथुर 1001 च्या गळ्यामध्ये पुष्पराज पळाला होता. 4थ्या नंबरला मला 3ऱ्या नंबरला मला वाटते तिथे गाडी लागली होती. ट्रॅक्टरचे मानकरी सुद्धा झाले होते. आणि ही चर्चा आपण पाहतोय भारतभर नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा केली जाते. कारण का इस्रायल देशाकडून आपण पाहतोय बकासूरची मागणी केली गेली होती टेस्टिंगसाठी की हा बैल इतका पळतो तरी कसा. तब्बल 4 कोटी रुपयांना मागणी केली गेली होती, परंतु नंदी मालकानं दिला नाहीये. हा फटका वारे पट्ट्या असं म्हणावं लागेल या गोलंदाजासाठी. कारण का या चेंडूवरती अजून एक फलंदाज ठरतोय बाद. डीजे मास्टर कम ऑन सेलिब्रेशन. थँक्यू सो मच.
बघा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, घडवायला 10 दिवस लागतात, परंतु पडायला 1 सेकंद पुरासा असतो असं म्हणावं लागेल. कारण का जिथे 6 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 7 धावांची गरज होती, परंतु जे शक्य वाटतं ना त्याच्या पुढे लावला ना की अशक्य होऊन जातं. मैदानाच्या वरती आता आम्हाला स्कोअर कार्ड सांगत असताना 3 चेंडू 2 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी गरज 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कौतुक करावं लागेल. हा फटका अलॉंग द कार्पेट चालला मिड विकेटच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, अगदी सर्वस्व तिथं फेकून दिलंय. 2 धावा घेतल्यात. आता शेवटचा चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम सांगितला जातोय. 5 धावांची गरज, म्हणजे आला तर षटकारच आला पाहिजे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं स्वतःला सांगावं लागेल. आणि आता मोठा फटका खेळावाच लागेल, कारण का ज्या शब्दाच्या पुढे च लागतो ना मित्रांनो, तो तुम्हाला आयुष्यामध्ये करणंच भाग असतं. आणि तो फटका आता येणार का? 1 चेंडू 5 धावांची गरज. कशा प्रकारे हा सामना पूर्णत्वास नेला जाणार. दोनही संघ तितकेच मातब्बर, नावाजलेले, नामवंत. शेवटचा चेंडू. सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. जय गणेश पानतावणे हा संघ फडकवतोय विजयाचा झेंडा मैदानाच्या वरती. आणि कौतुकास पात्र कामगिरी, प्रसन्नची गोलंदाजी, ज्यानं 6 चेंडूवरती 7 धावा अक्षरशः फलंदाजांच्या डोळ्यामध्ये धूळ चारत हा सामना आपल्या संघासाठी विजयी करून दिला. थोड्या वेळासाठी जाऊया डीजे मास्टर सेलिब्रेशन.